आज मी ज्या झाडाचा व्हिडिओ करायला आले त्याच्याशी आमच्या लहानपणीच्या, माझ्या लहानपणीच्या, माझ्या बहिणींच्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी जोडलेल्या आहेत। माझ्या माहेरी आम्ही जिथून घरात पाणी भरायचो तिथे हे जे माझ्या मागे झाड दिसते याचा मोठा वृक्ष होता। हे झाड छोटं आहे, खूप मोठा वृक्ष होता। आणि आता ती फळं तयार झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तिथे पाणी भरायच्या निमित्ताने किंवा काही कामाने त्या झाडाजवळ जायचं तेव्हा तिथे खाली पडलेली फळं गोळा करायची, तिथे बसून धुवून खायची आणि मगच घरी यायची, असा हा कार्यक्रम होता। तर ते झाड कसलं आहे हे मी दाखवते तुम्हाला आणि त्याची फळं पण दाखवते। तर ते झाड आहे हे, पानांवरनं कोणाला ओळखता येते का बघा, नाही तर मी दाखवते पुढे। हे ते झाड आहे आणि ही इथे छोट्या आकाराची फळं लागलेली आहेत आता इथे। खूप छोटी छोटी आहेत आणि खूप धरलेली आहेत। इथे पण आहेत। वरती एकेका ठिकाणी असे घड लागले, ते बघा हे दाखवते इथे। इथे तर हे घडच लागले सबंध, खूप सारी फळं लागलेत, प्रचंड धरलेलं आहे झाड। ह्या छोटी साईजची फळं बघून कदाचित लक्षात येणार नाही ती कसली आहेत ती। इथे मोठ्या साईजची तयार झालेली फळं आहेत ती दाखवते। हे बघा, त्यातलीच माझ्या हातात पण आहे, ती मी काढली आत्ता इथल्या फांदीची। ही सगळी फळं तयार झालेली आहेत काढायला, ही लवकर धरली होती म्हणून ही आहेत। बाकी सगळी ही साईज आहे, ही छोटी, पूर्ण झाड भरलं आहे ह्या साईजच्या फळांनी। तर बऱ्याच जणांनी ओळखलं असेल मे बी ही बघितल्यानंतर कसली आहेत ती। तर ही आहेत, ह्याला इथे आम्ही जांब किंवा काही ठिकाणी विलायती जाम असं म्हटलं जातं। काजूलाही जाम म्हटलं जातं, पण तो जाम वेगळा आणि हा जाम वेगळा, ह्याला विलायती जाम म्हणतात। आणि ही फळं ही दिसायला अशी दिसतात पांढरी आणि टोकाकडे देठाकडचा भाग किंचित अगदी हलका पोपटी रंगाचा असतो। खायला एकदम रसदार आणि खूप छान गोड असतात। ह्याचा अदर प्रॉडक्ट बनवण्यासाठी काही उपयोग नाही, फक्त खाण्यासाठी ही फळं वापरली जातात। फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ही फळं तयार होतात। आणि बघा निसर्गाची किमया कशी आहे, निसर्ग कुठली फळं कुठल्या वेळेला आपल्याला उपलब्ध करून देतो खाण्यासाठी। तर साधारण आत्ता फेब्रुवारी नंतर आपल्याला शरीराला पाण्याची गरज जास्त असते, उन्हाळा वाढलेला असतो त्याच्यामुळे, आणि त्याच वेळेला ही पाण्याचा अंश भरपूर असलेली रसदार फळं ही त्याच वेळेला तयार होतात। तर ज्यांनी कोणी ही लहानपणी फळं खाल्ले मला नक्की सांगा। आमचं लहानपण ही फळं खाण्यातच गेलेलं आहे, आम्ही खूप सारी ही फळं खाल्लेली आहेत लहानपणी। फक्त आता ही सुधारित जाती किंवा कलमं अशा स्वरूपात ही झाडं मिळतात, त्याच्यामध्ये ह्यांची उंची फार नाही आणि धरतातही खूप। जुन्या काळातली जी झाडं होती जुनी, ती त्याची फळं चवीला ह्याच्यापेक्षा निश्चितच जास्त गोड असतात। म्हणजे आम्ही लहानपणी जी फळं खाल्ली आहेत त्याची गोडी ह्या फळांना नाही आहे आत्ता, पण ही धरतात खूप जास्त आणि काढायला सोपी आहेत उंची कमी असल्यामुळे, हा एक ह्याचा फायदा। तर ही फळं कोणी खाल्लीत मला नक्की कमेंट करून सांगा। बाय।